चला, जय हिंद सर्वांना. आपल्या कंटिन्यू लेक्चर सिरीज मध्ये स्वागत आहे. काळकामावरचा सर्वात महत्वाचा टाईप आपल्याला आजच्या सेशन मध्ये घ्यायचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण या टाईपवर खूप जास्त वेळेस प्रश्न आलेले आहेत. हे तुम्ही सुद्धा पाहिले असेल आणि तुमच्या मित्रांनी सुद्धा पाहिले असेल. काय काही जण कामावर येतात, काही जण काम सोडून जातात, मग उर्वरित काम किती वेळात होतात या पद्धतीचे प्रश्न आलेले असतात. किंवा अगोदर आपण काही काम करतो, नंतर कोणीतरी येऊन त्या कामाला मिळतो, म्हणजे दोघ जण मिळून तिथून पुढे काम करतात. असे प्रश्न बऱ्याच वेळेस खूप परीक्षेला आलेले आहे आणि काळकामावरचे महत्वाचे प्रश्न आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून आपण हा टाईप आता स्टार्ट करणार आहोत. काही जण कामावर येणे किंवा काम सोडून जाणं. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला काही माहिती करणं आवश्यक असेल तर ती म्हणजे क्षमता. आणि मला वाटतं मागच्या काही व्हिडिओ मधून आपण जे शिकलोय त्याच्यामधून तुम्हाला क्षमता काय असते हे चांगल्या पद्धतीने आता समजलं असेल असं मी गृहीत धरतो आणि चालू करतो आजच्या पहिल्या प्रश्नाला. नेहमीप्रमाणे थोडंसं आपण या टाइप मध्ये बेसिक, मग याच टाइप मध्ये लेवल वाढवत 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 नेऊयात. काय म्हणते बघा, ए आणि बी एक काम स्वतंत्रपणे 15 दिवस आणि 10 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे ए ला 15 दिवस लागणार, बी ला 10 दिवस लागणार. दोघांनी मिळून, हा शब्द महत्वाचा आहे, दोघांनी मिळून ते काम 2 दिवस केल्यानंतर बी सोडून गेला. कोण सोडून गेला? बी सोडून गेला. तर उर्वरित काम, हा एक शब्द महत्वाचा आहे, उर्वरित काम एकटा ए किती दिवसात करेल? राईट. काय विचारलं ते महत्वाचं आहे. आपल्याला विचारले उर्वरित म्हणजे शिल्लक किंवा राहिलेलं काम जे असणार आहे ते एकटा एक किती दिवसात करेल असं आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी असंही विचारू शकतात की काम पूर्ण होण्यासाठी एकूण किती दिवस लागले. राईट, शब्द कळतोय. इथं विचारलंय उर्वरित, आपल्याला विचारतील काम पूर्ण होण्यासाठी एकूण दिवस किती लागतील. आता प्रश्नाचं उत्तर काढल्याच्या नंतर यावर आपण अजून जास्त बोलूयात. बघा, हा खूप आलेले आहेत आणि सोडत आले नाही, आता येतील बरोबर. बघा बघा, आपल्याला जी वेळ दिलेली आहे ती वेळ लिहून टाकायची आहे. वेळ दिवसात दिली म्हणून मी इथे दिवस लिहून टाकले. चला काढून घ्यायचा. पहिले कोणताही प्रश्न असला की आता मी ह्या ज्या गोष्टी करतोय त्या तुमच्या 10 सेकंदात झाल्या पाहिजे, क्षमतापर्यंतच्या. बघा, ए ला किती दिवस लागतात? 15 दिवस लागतात. आणि बी ला किती दिवस लागतात? 10 दिवस लागतात. हे आपल्याला प्रश्नामध्ये दिले. ए ला 15 दिवस, बी ला 10 दिवस. पहिलं काम करून घ्यायचं दोघांचा एलसीएम. आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल, एलसीएम म्हणजे आपलं काय असतं? एकूण काम असतं, टोटल वर्क असतं. हे आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले, मी असं गृहीत धरतोय. 10 आणि 15 दोघातली मोठी संख्या कोण आहे? 15. 15 ला 10 ने भाग जातो का? नाही. मग 15 ची दुप्पट 30. 30 ला भाग जातो, म्हणून माझा लसावी किती असेल? 30 असेल. म्हणजेच आपले एकूण काम किती काम करायचे? 30 काम करायचे. 30 गड्डे खोदून घ्यायचे आहे असं आपल्याला म्हणायचंय. चला, याच्यावरून आपल्याला काढून घ्यायची क्षमता. क्षमता म्हणजे काय? एका दिवसाचं काम किंवा एफिशियन्सी. मग ए ची क्षमता सुद्धा भेटेल, बी ची क्षमता सुद्धा भेटेल. ए नावाच्या व्यक्तीची क्षमता, बी नावाच्या व्यक्तीची क्षमता. चालेल. चला मग 15 दुनी 30 म्हणजे ए ची क्षमता किती भेटली बरं? 2 काम प्रति दिवस. 2 काम प्रत्येक दिवसाला, म्हणजे दररोज किती काम करतोय? 2 काम करतोय. 10 ने 30 ला भाग दिला, 10 त्रिक 30. 3 काम प्रत्येक दिवसाला कोण करतो? बी करतो. आता दोघं जण मिळून काम करणार आहे ना, ए आणि बी दोघं पण जर केलं असतं तर 3 आणि 2 5 काम प्रति दिवस. गरज असो किंवा नसो, हे इथपर्यंतच करूनच घ्यायचंय. गरज असो किंवा नसो एवढं करूनच घ्यायचं, क्षमता काढून घ्यायच्या. आणि हे एवढं जे आहे हे तुमचं 10 सेकंदात झालं पाहिजे. किती सेकंदात झालं पाहिजे? 10 सेकंदात झालं पाहिजे असं आपल्याला म्हणावं लागेल. राईट, दिलेले दिवस लिहून टाकले, त्याच्यावरून एकूण काम काढलं, क्षमता प्रत्येकाची काढून घेतली. आता इथून पुढे आपल्याला शॉर्टकट सुद्धा करता येते. राईट, पण मी म्हणेल सध्या आपल्याला प्रॅक्टिस करतोय तर बिलकुल शॉर्टकट करायची नाहीये. लॉंग कट करूयात, व्यवस्थित संकल्पना समजून घेऊयात आणि मग उत्तर काढूयात. कारण जर तुम्ही इथून पुढे टीसीएस आयबीपीएस ची तयारी करणार असाल तर तुम्हाला संकल्पनाच कमी पडणार आहे, शॉर्टकट कमी पडणार नाहीत. संकल्पनेवर तयार झालेली शॉर्टकट कमी पडू शकते, डायरेक्ट शॉर्टकट नाही कमी पडणार. चला मग, इथून पुढे करत असताना आपल्याला काय विचारलं बघा, दोघांनी मिळून काम 2 दिवस केलं. किती दिवस केलं? 2 दिवस. स्टोरी सांगतो, पहिला प्रश्न आहे म्हणून. माझ्या घरी 30 गड्डे खोदून घ्यायचे होते. किती गड्डे खोदायचे? 30 गड्डे. मी कॉन्ट्रॅक्ट दिला ए आणि बी ला. कोणाला दिला? ए ला आणि बी ला, दोघांना दिला. दोघांना विचारलं, मी ए ला विचारलं तू किती गड्डे खोदतो रे एका दिवसात? तर तो म्हणला मी 2 गड्डे एका दिवसात खोदून देतो सर. मी बी ला विचारलं तू किती खोदतो? तो म्हणला मी 3 गड्डे एका दिवसात खोदतो. म्हणजे दोघं मिळून किती गड्डे खोदाले एका दिवसात? 5 गड्डे खोदाले. म्हणलं चालतंय, डन, तुम्ही माझे 30 गड्डे खोदून द्या. प्रश्नामध्ये म्हणले दोघांनी मिळून कामाला सुरुवात केली. मग मी म्हणेल म्हणून ए व बी ने किती दिवस काम केलं? 2 दिवस केलं ना. 2 दिवसात केलेले
काम बरोबर किती असेल. राईट. तुम्हाला एकूण काम किती झालं 2 दिवसात ते काढायचं असेल तर दिवस गुणिले काय कराल तुम्ही, क्षमता. राईट. सर ते दोघं जण आहे ना 2 दिवस काम करणार आहे. किती दिवस काम करणार आहे, 2 दिवस. आणि एका दिवसात ते 5 काम करतात. अरे नॉर्मली सांगा ना, त्यांनी आज 5 काम केलं, उद्या 5 काम केलं, असं दोन्ही मिळून 5 गुणिले 2 जर केलं तर ते 2 दिवसात किती काम करतील, 10 काम करतील. राईट. पहिला प्रश्न आहे म्हणून डिटेलमध्ये एकदम व्यवस्थित, काहीही डाऊट असायलाच नकोय, अशा पद्धतीने आपण समजून घेऊयात. राईट. सर टोटल 30 गड्डे खोदायचे होते. ए आणि बी दोघं कामावर आले. आज काम केलं, उद्या काम केलं, असं 2 दिवस त्यांनी काम केलं. एका दिवसात ते 5 काम करतात, म्हणजे 5 गड्डे खोदणार. आज 5 गड्डे खोदणार, उद्या 5 गड्डे खोदणार. 2 दिवसामध्ये त्यांनी 10 गड्डे खोदलेत, म्हणजे आपलं 10 काम झालं असं आपल्याला म्हणायचं आहे. राईट. 10 काम झालं असेल तर शिल्लक काम किती राहिलं रे, शिल्लक काम बरोबर काय म्हणाल तुम्ही, शिल्लक काम बरोबर टोटल एकूण काम होतं 30 काम वजा 10 काम. राईट. 30 मधून 10 गेले, राहिले किती, 20 काम शिल्लक राहिले. 20 काम शिल्लक राहिलं तर आता सोडून कोण गेला, बी सोडून गेला. अरे राजांनो, बी जर सोडून गेला असेल तर हे राहिलेलं 20 काम आहे, हे जे शिल्लक 20 काम आहे हे कोण करणार आहे, ए हे काम करणार. पूर्ण डिटेल मध्ये एकदम बेसिक समजून घ्यायचा. हे 20 काम जे कोण करणार आहे, ए करणार. कारण आता सोडून कोण गेला, ए गेला, सॉरी बी गेला, म्हणजे कामावर कोण आहे, फक्त ए आहे. आणि ए ला हे 20 काम करायचं असेल तर मी सरळ म्हणेल ए ला लागणारे दिवस बरोबर एकूण काम किती, 20 काम. आणि ए ची क्षमता किती आहे, ए काम करायला, तर ए ची क्षमता किती आहे, 2. 2 ने जर भाग दिला, आता हे 2 कुठून आले लक्षात आलं पाहिजे, 2 काम प्रति दिवस. 2 ने 20 ला भाग दिला, किती दिवस लागतील, 10 दिवस लागतील. कोणाला, ए ला. कोणतं काम करायला बरं, उर्वरित काम करायला. एला किती दिवस लागतील, 10 दिवस लागतील. 10 दिवस लागतील आणि 10 दिवस लागतील. म्हणून मी या प्रश्नाचं उत्तर लिहिणार, उर्वरित काम एकटा एक किती दिवसात करेल, 10 दिवसात करेल. 10 दिवसात करेल, 10 दिवसात करेल. सर्वांना इथपर्यंत डन आहे का, कमेंट टाकायचे फास्ट. परत समजून घ्या. ए हा 15 दिवसात करतो, बी हा 10 दिवसात करतो. दोघांचा लसावी काढला, 30 हे आपलं एकूण काम आहे. त्याच्यावर क्षमता काढली, ए ची 2 आली, बी ची 3 आली, दोघांची मिळून किती आली, 5 आली. ए व बी न 2 दिवस काम केलं म्हणून 2 गुणिले 5 केलं, 10 काम झालं. राईट. 30 मधलं 10 काढलं, 20 काम शिल्लक होतं. आता हे 20 काम कोण करणार, बी निघून गेल्यामुळं ए करणार. मग ए ला किती दिवस लागणार आहेत, तर 20 भागीला 2 करायचं, कारण 2 ची क्षमता आहे म्हणून. 2 ने 20 ला भाग दिला, 10 दिवस लागतील, 10 दिवस लागतील, 10 दिवस लागतील, असं आपण म्हणणार. डन करून टाकणार. येस, ऑलमोस्ट डन. जर मी या उर्वरितच्या ऐवजी तुम्हाला असा प्रश्न विचारला असता, एकूण काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ, एकूण काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ. राईट. जेवढे लाईव्ह आहेत तेवढ्याने प्रत्येकाने मला कमेंट टाकत चला, काय होते नेमकं, समजते का नाही समजते, मग आपल्याला त्याच्यावर काम करता येईल अजून. राईट. आता सुरुवातीला 2 दिवस लागले होते, सुरुवातीचे 2 दिवस. या 2 दिवसामध्ये कोण काम केलं, ए आणि बी ने काम केलं. नंतर बी सोडून गेला, नंतर पुढचे 10 दिवस कोण काम केलं, फक्त ए ने काम केलं, म्हणजे प्लस 10 दिवस. फक्त कोण काम केलं, ए ने काम केलं. असे एकूण दिवस 10 आणि 2 किती दिवस लागले, 12 दिवस लागतील. कधी, जर आपल्याला एकूण विचारलं तर. एकूण दिवस बरोबर 12. आणि जर आपल्याला फक्त विचारलं असतं उर्वरित काम करायला किती दिवस लागतील, तर उर्वरित काम करायला 10 दिवस लागतील. 10 दिवस लागतील. कशाचं म्हणते आकाश, 6 नाही करायचा, चुकून सुद्धा या 5 ने 30 ला भाग द्या आणि 6 उत्तर लिहा, असं आपल्याला करायचं नाहीये आकाश. का बरं, ज्यावेळेस आपल्याला इथं विचारलंय काय प्रश्न येईल ते समजून घ्या. ए व बी एक काम स्वतंत्रपणे 15 व 10 दिवसात पूर्ण करतात. दोघांनी मिळून ते काम 2 दिवस केल्यानंतर बी सोडून गेला, तर एकूण काम संपण्यासाठी किती दिवस लागतील, याचा अर्थ असा असतो, कामाला सुरुवात झाली, ए आणि बी दोघं कामावर आले, 2 दिवस काम केलं, आपलं काम सुरू झालं ना. उदाहरणार्थ सोप्या भाषेत, आपल्याला घर बांधायचे, उद्घाटन झालं, भूमिपूजन झालं, नारळ फोडलं, प्रसाद सगळ्यांना मिळालाय.
तुमच्यापर्यंत सुद्धा प्रसाद पोहोचलाय, शेअरनी पोहोचली सगळ्यांपर्यंत. कामाला सुरुवात झाली, ए आणि बी न काम 2 दिवस केलं. कामाला तर सुरुवात झाली ना, पण बी तिसऱ्या दिवशी कामावर चालला नाही. कामावर तिसऱ्या दिवसापासून कोण यायला लागला? ए. आणि ए न तिथून पुढे किती दिवस काम केलं? 10 दिवस केलं. म्हणजे सुरुवातीला ए आणि बी न 2 दिवस केलं, तिथून पुढे 10 दिवस कोण केलं? फक्त ए न केलं. असे मिळून टोटल किती दिवस? 2 आणि 10 12 दिवस. म्हणून जर आपल्याला विचारलं असतं एकूण काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ किती, तर मग 12 दिवस असं लिहायचं आहे. राईट, ही गोष्ट सर्वांना डन झाली असेल. दुसरी गोष्ट बघा, आतापर्यंत आपण जे शिकलोय तो प्रश्न कसा येतो. ए आणि बी एक काम स्वतंत्रपणे 15 दिवस आणि 10 दिवसात पूर्ण करतात. दोघांनी मिळून जर ते काम केलं तर काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील? दोघांनी मिळून ते काम केलं तर काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील? तर मग सरळ सरळ 5 न 30 ला भाग द्या, 6 उत्तर लिहा. म्हणजे कोणीही कामावर आला नाही, कोणीही कामावरून सोडून गेला नाही. राईट, अशी कंडिशन झाली नाही. म्हणजे दोघेच्या दोघं कामावर कंटिन्यू होते सुरुवातीपासून शेवटपर्यंत. त्यावेळेस उत्तर किती येईल? 6. पण ज्यावेळेस अशा टाईपच्या प्रश्नामध्ये विचारलं जाईल एकूण काम पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल, तर त्यावेळेस सुरुवातीचे 2 आणि नंतरचे 10 असं आपल्याला म्हणून 12 दिवस लिहायचं आहे. इतकं सारं बोललोय ना, तो 100% डन 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 झालाय असं गृहीत धरून आणि पुढचा अजून एक प्रश्न समजून घेऊयात चांगल्या पद्धतीने, बेस्ट पद्धतीने. बघा 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 बघा, काही वेगळं नाही. मी जर तुम्हाला म्हणले ना प्रश्न वाचायचा, पटकन क्षमतापर्यंत काढून घ्यायचा. ए आणि बी एक काम स्वतंत्रपणे 18 दिवसात पूर्ण करतात आणि 24 दिवसात पूर्ण करतात. दोघांनी मिळून ते काम 4 दिवस केल्यानंतर बी सोडून गेला, तर उर्वरित काम एकट्याही किती दिवसात करेल? ते बाकीचं नंतर बघत बसायचं, पटकन काढायचं. सर, ए ला किती दिवस लागले? ए ला लागले 18 दिवस आणि बी ला किती दिवस लागले? ए ला लागले, बी ला लागले 24 दिवस. दोघांचा लसावी. राईट, 18 एक 18, 24 सगळ्यात मोठी संख्या आहे. 24 ला भाग जात नाही 18 ने, मग 24 ची दुप्पट 48, 72. 72 ला भाग जातो, म्हणजे 72 हे आपलं काय झालं? 72 आपलं एकूण काम झालं. टोटल वर्क, एकूण काम किती झालं? 72. याला आपण एलसीएम म्हणत असतो, लसावी म्हणत असतो. याच्यावरून काय काढून घ्यायची? क्षमता. आता हे तुम्हाला सगळ्यांना फास्ट मध्ये जमतंय असं मी गृहीत धरायला लागलोय, असं मला वाटतं. काही हरकत नाही तुमच्यावर विश्वास ठेवायला. 18 चोक 72 म्हणजे किती? 4 काम एका दिवसात करतोय, 4 काम प्रति दिवस. राईट, 24 त्रिक 72, 3 काम प्रति दिवस. आणि दोन्ही मिळून किती रे? दोन्ही मिळून किती? 4 आणि 3 7 काम. दोघं मिळून किती काम करतील? 7 काम, 7 गड्डे होतील एका दिवसामध्ये. राईट, हे इथपर्यंतचं काम तुमच्याकडून मला अपेक्षा आहे 10 ते 15 सेकंदात झालं पाहिजे. लसावी काढणे, त्याच्यावरून क्षमता काढणे, मग ए ची क्षमता, बी ची क्षमता, दोघांची क्षमता. प्रश्नात आवश्यकता असो किंवा नसो, एवढं काम तुम्ही 10 ते 15 सेकंदात करणार आहात आणि होणारच आहे 100%. चला, इथपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात आलंय असं गृहीत धरून आता जे विचारलं त्याच्याकडे पाहूयात. काय विचारलं रे आपल्याला? क्या पूछा है रे आपने को भाई, क्या पूछा है? आपल्याला म्हणलंय दोघांनी मिळून ते काम किती दिवस केलं? 4 दिवस केलं. मग आपण पहिल्यांदा काय दोघांना कामावर बोलवलं, कोणाला बोलवलं? ए आणि बी ला कामावर बोलवलं. म्हणजे एका दिवसात ते किती गड्डे खोदणार? 7. आणि असं त्यांनी किती दिवस काम केलं? 4 दिवस काम केलं. म्हणजे 7 दिवसात किती झालं असेल हे तुम्हाला तोंडी आलं असेल आता. राईट, सॉरी, दररोज 7 करतात, 4 दिवसात किती झालं असेल हे तुम्हाला तोंडी आलं असेल. राईट, चला तरी पण आपण लिहून घेऊयात. म्हणून ए आणि बी ने 4 दिवसामध्ये केलेले काम बरोबर किती? 4 दिवसात किती काम केलं असेल हे काढण्यासाठी आपण काय करणार? 4 दिवस गुणिले एका दिवसात किती काम करतात? 7 काम प्रति दिवस. म्हणजे एका दिवसात किती काम करतात? ते 7 काम करतात. 7 चूक 28 काम. 28 काम कोणी केलं? ए आणि बी ने केलं. किती दिवसात केलं रे? 4 दिवसात केलं. 4 दिवसात किती काम झालं? 28 काम झालं. इथपर्यंत आपण सर्वजण सोबत आहेत असं गृहीत धरतो. आता 28 काम झालं असेल तर शिल्लक काम किती राहिलं? उर्वरित काम किती राहिलं? शिल्लक काम बरोबर, शिल्लक काम बरोबर काय? एकूण काम किती आहे? 72. 72 कामामधलं किती काम झालं रे? 28 काम झालं. म्हणून वजा 28 केलंय. 72 मधून 28 वजा करा, 22. 22 मधून 6 गेले, राहिले किती? 44 काम शिल्लक आहे. 44 काम काय आहे? शिल्लक. 44 काम काय आहे? शिल्लक आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. आता हे 44 काम जे शिल्लक आहे हे करायला कोण येणार आहे? बी सोडून गेला. मग बी येईल का तुमच्या कामावर? आता बी ला तुमचं कामच पटलं नाही, मग तुमच्या कामावर बी येणार आहे का? नाही येणार. आता कामावर फक्त कोण येईल? येईल. आणि ए ला किती काम करावं लागेल? 44 काम करावं लागेल. म्हणून काय म्हणसाल तुम्ही? 44 काम एकटा ए करणार आहे. ए एका दिवसात किती करतो? 4.
4 ने भाग दिला, 4 एक 4, 4 एक 4. किती दिवस लागतील एकट्या यायला? एकट्या यायला किती दिवस लागतील? 11 दिवस लागतील, 11 दिवस लागतील, 11 दिवस लागतील. कोणाला? एला. एला कोणतं काम करायला 11 दिवस लागतील रे? उर्वरित किंवा शिल्लक काम. उर्वरित काम एने किती दिवसात केलं? 11 दिवसात केले. 11 दिवसात केले. यस, बहुत बढिया आकाश. अशा पद्धतीने आपल्याला विचार करता आला पाहिजे. राईट. सर परीक्षेला आम्ही एवढं सगळं करत बसायचं का? नाही राजानो, परीक्षेला तुम्हाला ही एवढी जागा सफिशियंट आहे. इथं जेवढी जागा दिसते एवढ्या जागेत तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर येतात परीक्षेला करण्यासाठी. राईट. आता मी समजून सांगतो टोटल, म्हणून मी डिटेलमध्ये घेतोय. चालेल. चला परत तोच प्रश्न. एकूण काम किती दिवसात पूर्ण होईल? एकूण काम किती दिवसात पूर्ण होईल? म्हणजे प्रश्न कसा येईल? ए आणि बी एक काम स्वतंत्रपणे 18 दिवसात आणि 24 दिवसात पूर्ण करतात. दोघांनी मिळून ते काम 4 दिवस केल्यानंतर बी सोडून गेला तर एकूण काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ. एकूण काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ. तर सुरुवातीला किती दिवस? 4 दिवस अधिक किती दिवस? 11 दिवस. राईट. 11 आणि 4 किती दिवस लागतील रे? 15 दिवस. हे आम्हाला समजलं पाहिजे, आलं पाहिजे, केलं पाहिजे. त्याच वेळेस आम्हाला भारी होणार आहे. 4 दिवस कोण कोण काम केलं? ए आणि बी ने केले. आणि 11 दिवस कोण काम केलंय? फक्त ए ने केलंय. असे म्हणून 15 दिवस लागलेले आहेत. बहुत बडे आकाश जमायला लागलाय. आता प्रश्न चुकणार नाही याचा कॉन्फिडन्स तुम्हाला सुद्धा आलेला असणार आहे. चालेल. बरं सर, आम्ही याची आता शॉर्टकट जर आम्हाला करायची असेल तर आम्ही शॉर्टकट कशी केली पाहिजे? तर तुम्ही शॉर्टकट अशी केली पाहिजे. बघा, हे बघा राजांनो, शॉर्टकट. राईट. आता ही शॉर्टकट करत असताना तुम्ही हे इथपर्यंतचं काम फास्ट केलं पाहिजे. 18 आणि 24 लसावी क्षमता इथपर्यंतचं काम करायचंय. हे खालचं काम आपल्याला करत बसायची गरज नाहीये. खालचं काम आपल्याला करायचं नाहीये. काय बोलतो परत आहे का? दिवस लिहिलेले आहेत, त्याच्यावरून लसावी काढला, त्याच्यावरून प्रत्येकाची क्षमता काढली. प्रश्नात म्हणले दोघांनी मिळून 4 दिवस काम केलं. या 7 सोबत लगेच गुणिले 7 चोक 28 काम झाले. 28 काम झाले. अरे राजांनो, 28 काम झालं असेल तर मला सांगा 72 मधला 28 वजा करायचंय. बी सोडून गेला. ए ला किती करायचंय? ए ला करायचंय 72 वजा 28 भागाकारात ए ची क्षमता 4. 72 मधून 28 गेले, राहिलेली किती? 44. 44 भागला 4. मग ए ला लागणारे दिवस बरोबर किती दिवस? 11 दिवस. खरं हे असं शॉर्टकट करायचंय. राईट. हे इकडचं आपल्याला करायचं नाहीये, हे करावं पाहिजे. 28 मधून 72 मधून 28 गेले, 44. 11 आणि 44 ला भाग दिला, 4 आणि 44 ला भाग दिला, 11 आलेला आहे. राईट. फक्त एवढ्या याच्यात होऊन जातं. हे खालचं काहीही करायची गरज नाही. सर्वांना डन झालंय. एकदा कमेंट टाकायचे डन झालंय का? 100% डन झालंय. यस ऑर नो? क्लिअर आहे? जमे 100% जमे. एबीसी एक काम 24-9-12 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी दोघांनी मिळून ते काम 3 दिवस केले तर उर्वरित काम एकटा ए किती दिवसात करेल? पहा, काही वेगळं करायचं काम नाही आपल्याला. पहिल्यांदा मी जे तुम्हाला सांगितलं तेवढं अगोदर काढून घ्या, बाकीचा दिवस नंतर करू. आता कोण कोण दिले? ए पण दिलाय, बी पण दिलाय आणि सी पण दिलाय. अनुक्रमे दिले 24, 9 आणि 12. या तिघांचा लसावी आपल्याला काढता आला पाहिजे. अरे लय मोठं झालं, एवढं काय गरज आहे? एकदा हुकलं की हुकतच मी. तिघांचा लसावी आपल्याला फास्ट मध्ये जमला पाहिजे. चला काढा बरं. एकूण काम बरोबर लसावी काय असेल? सगळ्यात मोठं कोण आहे? 24. 24 ला लसावी गृहीत धरून पाहू. 12 आणि 24 ला भाग जातो पण 9 ने जातो का? नाही. मग 24च्या पटीमध्ये चला. 24 ची दुप्पट 48. 48 ला 9 ने जातो का? नाही. 24 ची 3 पट 72. 72 ला 9 ने जातो का? हो. मग परत काम किती आलं? 72 हे आपलं एकूण काम आलं. याच्यावरून क्षमता काढायची. ए ची पण काढणार, बी ची पण काढणार आणि सी ची पण काढणार आणि सोबतच एबीसी तिघांची सुद्धा काढणार. काय? क्षमता. एवढं काम करूनच घ्यायचं, आवश्यकता असो नसो. 24 त्रिक 72. आता शॉर्टकट मध्ये लिहितो. ए ची क्षमता 3, 9 8 72, बी ची क्षमता 8, 12 पंच 60, 12 सकम 72. तिघांची मिळून बेरीज 8 आणि 3 11, 11 आणि 6 किती रे? 17. आता हे जे काम आलं हे तुमचं एका दिवसाचं काम आलं असं मला म्हणायला काहीही हरकत नाही. म्हणजे मी ए ला जर विचारलं तू एका दिवसात किती गड्डे खोदतो? ए म्हणला मी 3 गड्डे खोदतो. मी बी ला विचारलं तू एका दिवसात किती गड्डे खोदतो? तो म्हणला मी 8 गड्डे खोदतो.
मी सी ला विचारलं तू एका दिवसात किती गड्डे खोदतो, तो म्हणला मी 6 गड्डे खोदतो. मी तो म्हणलं तुम्ही 3 जण मिळून किती गड्डे खोदू शकता, तर तिघांची काय करणार, बेरीज करणार. मग किती आली, 17 काम होणार. किती दिवसात, एका दिवसाचं काम. वाटलंच ते या क्षमतेच्या कंसामध्ये मी लिहून ठेवतो, एका दिवसाचे काम, 1 दिवसात. राईट, आम्हाला समजलं पाहिजे. राईट, आता आपण इथून पुढे करत असताना थोडस डिटेलमध्ये समजून घेतोय, मग मी डिटेलमध्ये सांगणार ते शॉर्टकटचं काम नंतर. किंवा जर आपल्याला शॉर्टकट करायचे असेल तर मी काय केलं पाहिजे, काय म्हणते बघा, कोण कोण कामावर आलं रे, बी आणि सी दोघांनी मिळून ते काम 3 दिवसात केले. किती दिवसात केले, 3 दिवसात केलं. दोघांनी मिळून 3 दिवसात काम जर केलं असेल, व्यवस्थित समजून घ्या, दोघांनी मिळून 3 दिवसात काम केलं असेल तर मी 3 न कोणाला गुणायला पाहिजे, 8 आणि 6 या दोघांच्या बेरजेला गुणायला पाहिजे. का बरं सर 8 आणि 6, कारण कामावर कोण कोण येणार आहे, बी आणि सी. बघा मग 8 आणि 6 14, 14 1 14, 14 28, 14 3 42, 72 मधले 42 गेले, उरले किती, 30 30 30. उर्वरित काम ए करणार. 3 न जर 30 ला भाग दिला तर 10 दिवस लागणार, संपलं. 10 दिवसात ए उर्वरित काम करेल असं आपल्याला म्हणावं लागेल, संपलं उत्तर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती, 10. असं तोंडी सुद्धा तुम्ही काढू शकता. चला त्या तोंडीला आपण साईडला ठेवूयात, डिटेलमध्ये समजेल. क्षमता भेटली, बी आणि सी दोघांनी मिळून ते काम 3 दिवस केले, म्हणून बी एकच मिनिट, बी आणि सी ने 3 दिवसात केलेले काम बरोबर काय लिहिसाल तुम्ही, सर 3 दिवस काम केलं, बी आणि सी ने केलं, तर बी आणि सी या दोघांची क्षमता किती आहे, बी आणि सी ची 8 आणि 6 14, म्हणून मी इथं गुणिले 14 काम प्रति दिवस. कोणाकोणाची क्षमता आहे रे, बी आणि सी ची, वाटलं डोक्यावर लिहून ठेवूयात, ही बी आणि सी ची क्षमता आहे. राईट, 14 1 14, 14 2 28, 14 3 42 काम झाले. किती काम झाले, 42 काम झाले. हे 42 काम जे केलंय हे कोणी केलं रे, 42 काम बी आणि सी ने केलं. हे आम्हाला समजलं पाहिजे, आलं पाहिजे, जमलं पाहिजे. राईट, आता 42 काम झाला असेल तर शिल्लक काम किती राहिलं, शिल्लक काम बरोबर 72 मायनस झालेलं काम किती, 42, किती राहिलं, 30 काम. शिल्लक काम किती आहे, 30 काम. राईट, आता हे जे 30 काम शिल्लक आहे, हे 30 काम करायला कोण येणार आहे, 30 काम करायला. राईट, बी आणि दोघांनी मिळून ते काम 3 दिवस केले. उर्वरित काम एकटा ए, हा शब्द बघा, उर्वरित काम कोण, एकटा ए करणार आहे. म्हणजे ए ला उर्वरित म्हणजे शिल्लक किती काम आहे, 30 काम आहे. 30 काम करायचंय आणि ए ची क्षमता किती आहे, 3 आहे. 3 न जर 30 ला भाग दिला, 10 दिवस खतम. तर एकटा ए ते काम किती दिवसात करेल, 10 दिवसात करेल, संपलं. आले सोपं एकदम. सर्वांना डन झालं का, कमेंट टाकायची आहे फास्ट मध्ये, परफेक्ट डन झालं पाहिजे ना. जे की आपण इथं तोंडी सुद्धा केलं होतं, तोंडी सुद्धा करता आलं पाहिजे, हे तर जमलंच पाहिजे. याच्यावर एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे की तुमचे इथं आन्सर आले पाहिजे. चालेल, वाटलं असं पुढचा प्रश्न जर सोपा असेल, तुम्हाला जास्त किचकट वाटणार नसेल, तर मग मी अशा पद्धतीने शॉर्टकट मध्ये समजून सांगू शकतो त्या प्रश्नाला. चालेल, जर मी इथं विचारलं एकूण काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागले, एकूण काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस, मग तुम्ही काय कराल, पहिले 3 दिवस आणि हे 10 दिवस, 3 दिवस अधिक 10 दिवस असे म्हणून किती दिवस रे, 13 दिवस लागले असं तुम्ही म्हणणार आहात, आपल्याला म्हणावं लागेल. 2 प्रश्न इथं क्लिअर. यस, ओके, जयराम. चल डन. देखो भाई, ए एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 12 दिवसात पूर्ण करतो. तेच काम एकटा ए अगोदर 4 दिवस काम करतो, नंतर त्याला बी येऊन मिळतो, तर उर्वरित काम ए व बी दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील. आता सोडून जाण्याच्या ऐवजी त्याला येऊन मिळाला, पण उशिरा येऊन मिळाला ना,
काम सुरू झाल्याच्या नंतर येऊन मिळाला. काय करायचं बघा, जे दिलेले दिवस आहेत ते दिवस अगोदर याच्यावरून एकूण काम आणि क्षमता शोधून घ्या. ए ला किती दिवस लागतील? 20 दिवस. बी ला किती दिवस आहे? 12 दिवस. दोघंच दिलेत, ठीक आहे, दोघांचा लसावी करून घ्या. किती लसावी कळायला पाहिजे आता डायरेक्ट. 60 काम म्हणजे टोटल काम किती? 60. राईट. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असेल असं मी गृहीत धरतो. 20 60, ए ची क्षमता 3, 12 पंचे 60, बी ची क्षमता 5, दोघांची मिळून क्षमता किती? 5 आणि 3 8. क्षमता आणि क्षमता किती दिवसाची असणार आहे? कालावधी दिवसात दिला तर क्षमता दिवसामध्ये. राईट. तोंडी जर करायचं असेल तर मी कसं करणार? तोंडीच करायचंय मला असं मी गृहीत धरतो. तेच काम एकटा ए अगोदर किती दिवस करतो? 4 दिवस. म्हणजे मी काय करल? 3 गुणिला 4 बरोबर 12 काम झाले. 12 काम झाले. राईट. 60 मधलं 12 गेलं, 48 काम. 48 काम राहिलं. आता हे 48 काम कोण कोण करायला येणार? नंतर त्याला बी येऊन मिळतो ना. ए एका दिवसात 3 करू शकतो, त्याने 4 दिवसात 12 काम करून टाकलं. 60 मधलं 12 गेले, 48 काम राहिलं. 48 काम ए करतच होता, त्याच्यासोबत कोणाला आता? बी. म्हणजे दोघं मिळून करायले. दोघं मिळून करायले तर दोघं मिळून क्षमता किती आहे? 8. 8 ने 48 ला भाग दिला, 8 चं काम 48. 6 दिवस. ए व बी मिळून ते काम किती दिवसात करतील? उर्वरित काम म्हणजे 48 काम करायला किती दिवस लागले? 6 दिवस. इतकं सोप्या पद्धतीने येते. राईट. हे असं एवढं जागच्या जागेवर केल्याच्या नंतर म्हणजे चांगली प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर हे तुम्हाला 3 गुणिले 4 सुद्धा लिहित बसायची गरज नाही. राईट. पण मी असं गृहीत धरतो, सर आमच्या अजून संकल्पना क्लिअर झालेल्या नाहीत, आम्हाला डिटेलमध्ये शिकण्याची आवश्यकता आहे, म्हणून हे तुम्ही जे करताय हे आम्हाला सध्या नकोय, आम्ही स्वतः याच्यावर काम करण्याच्या नंतर आम्ही करणार आहे ते. राईट. चालेल. चला, मला माहित आहे सुरुवातीला काय काय अडचणी येऊ शकतात, म्हणून मी ह्या गोष्टी डिटेलमध्ये शिकवत असतो, हे इथलचे इथं करत नाही. मग काय बघा, म्हणून ए ने किती दिवस काम केलंय? 4 दिवसात केलेले काम. 4 दिवसात केलेले काम. केलेले काम किती असेल? मी म्हणेल 4 दिवस आणि ए ची क्षमता काय आहे? 3. 3 काम प्रति दिवस. राईट. मग 4 त्रिक 12 काम झाले. 12 काम झाले. अरे हे 12 काम जे झालंय हे 12 काम कोणी केलं? ए ने केलं. 12 काम ए ने केलं. मग तुम्हाला नंतरचा प्रश्न काय? शिल्लक काम किती राहिलं? शिल्लक काम बरोबर 60 मायनस 12. 60 मधून 12 गेलं, किती राहिलं? 48 काम शिल्लक आहे. हे आम्हाला समजलं पाहिजे. राईट. सर 48 काम शिल्लक आहे. आता 48 काम करायला ए पण येणार, बी पण येणार, दोघं मिळून येणार आहेत 48 काम करायला. म्हणून 48 काम भागीला ए आणि बी ची क्षमता किती आहे? 8. 8 न भाग दिला तर 6 6 8 काम 48 ना. काय म्हणू लागेल? 6 दिवसामध्ये 48 काम होईल. म्हणून उर्वरित काम करण्यासाठी ए बी ला 6 दिवस लागतील. संपलं, खतम. राईट. मी एक छोटासा प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचा आन्सर तुम्ही द्यायचंय, पटकन द्यायचंय आणि परफेक्ट द्यायचंय, चुकवायचं नाही. एकूण काम पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागला? एकूण काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ किती? लागणारा वेळ किती? सांगा सांगा सांगा. एकूण काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ किती असेल? बहुत बढ़िया आकाश.
बाकीच्यांनी बोलणार आहे, किती वेळ लागल बघा. सुरुवातीला कामावर कोण होता? ए होता. आणि त्याच्यानंतर कोण कोण झाला? ए ला सोबत आला बी. ए न सुरुवातीला किती दिवस काम केलं? 4 दिवस. आणि नंतर ए व बी दोघांनी किती दिवस काम केलं? 6 दिवस. तर टोटल 4 आणि 6 किती दिवस लागले? 10 दिवस लागले. 10 दिवस लागले. 10 दिवस लागले. डन. दोन्ही प्रश्नाचे आन्सर तुमच्या आले पाहिजे, येतील असं ग्रेड करूया. चालेल चालेल चालेल. घ्या. थोडासा लेंदी प्रश्न दिसतोय, मोठा दिसतोय. काही वेगळं करायचं नाही, प्रश्न वाचून घ्या अगोदर. राहुल एक काम 20 दिवसात करू शकतो, तर तेच काम रोहन 30 दिवसात करू शकतो. दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली. महत्वाचं काय? दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली आणि 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने काम केले. त्यापुढील 6 दिवस त्याच्या निम्म्या म्हणजे अर्ध्या कार्यक्षमतेने काम केले. उरलेल्या कालावधीत दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यास उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल? प्रश्न समजला नाही समजला याच्या विचार नंतर करूयात. पहिल्यांदा आपल्याला क्षमता काढून घेऊयात. दिवस कोण कोण दिलं रे? राहुल दिले. राहुल याचं आर घेऊयात. पुढं काय दिलंय? रोहन दिलं. नाही, मग पूर्ण नाव लिहावं लागेल. राहुलचं आर घेऊयात, रोहनचं आर घेऊयात. राईट. राहुल एक काम 20 दिवसात करतोय आणि रोहन किती दिवसात करतोय? 30 दिवसात. दोघांचा लसावी घ्या. दोघांचा लसावी किती? 60. म्हणजे टोटल काम किती आहे? 60 काम आहे. याच्यावरून क्षमता काढा. राहुलची क्षमता 20 त्रिक 60 3. रोहनची क्षमता 30 दोन्ही 60 2. क्षमता भेटल्या. दोघांची मिळून क्षमता किती? दोघांची मिळून 5. दोघांची क्षमता बरोबर 5. हे इथपर्यंत करून घेतलं. आता इथून पुढच्या गोष्टी पटापट आपल्याला काढणं सुरू करायच्या आहेत. इथून पुढच्या गोष्टी सुरू करत असताना आता प्रश्न समजून घेणं खूप गरजेचं असणार आहे, आवश्यक असणार आहे. काय म्हणले प्रश्नात? दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली. 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेनं काम केलं. म्हणजे त्यांची जी कॅपॅसिटी आहे, जी त्यांची काम करण्याची क्षमता आहे, त्याला कार्यक्षमता म्हणत असतो ना. कार्यक्षमता म्हणजे काम करण्याची क्षमता. मग राहुलची काम करण्याची क्षमता किती आहे? एका दिवसामध्ये 3 काम करू शकतो. रोहनची काम करण्याची क्षमता किती आहे? एका दिवसामध्ये किती काम करू शकतो? 2. दोघं मिळून किती काम करू शकतात? 5 काम करू शकतात. राईट. हे समजलं पाहिजे. पूर्ण कार्यक्षमतेनं काम करणार आहे. किती दिवस? 6 दिवस. मी इथं लिहितो, वाटलंच तर डिटेलमध्ये लिहितोय, समजून घ्या. राहुल आणि रोहन रोहनने पूर्ण कार्यक्षमतेने 6 दिवसात केलेले काम याचं पण उत्तर आपण शॉर्टकटमध्ये एवढ्या जागेत तिथं काढू शकतो, पण समजून घ्यायचंय म्हणून परफेक्ट डिटेलमध्ये आपण समजून घेऊयात. राहुल आणि रोहनने पूर्ण कार्यक्षमतेने 6 दिवसात केलेलं काम. आता मला सांगा, दोघांची पूर्ण कार्यक्षमता घेतली म्हणजे 3 आणि 2 5. राईट. ते 5 काम करतात प्रत्येक दिवसाला, आणि असं त्यांनी 6 दिवस काम केलं. तर 6 पंचे किती काम होईल रे? 30 काम झाले. 30 काम झाले असं आपल्याला म्हणावं लागेल. किती काम झालं रे? 30 काम पूर्ण झालं. आता 30 काम जर पूर्ण झालं असेल तर शिल्लक काम किती राहील? तर तुम्ही म्हणा शिल्लक काम बरोबर काय म्हणता सर? एकूण काम होतं 60 काम. 60 कामामधलं झालं 30 काम, म्हणजे वजा करा. 60 कामामधलं 30 काम झालं तर राहिलं किती काम? 30 काम राहिलं. सध्या काढायची गरज होती का रे? नाही, सध्या काहीही गरज नाही काढायची, पण चला आपण काढून घेतलं, ठेवून देऊया साईडला. शिल्लक काम किती आहे? 30 काम आहे. झालं. आपण सध्या प्रश्नामध्ये कुठपर्यंत आलोय? तर 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने काम केलंय, इथपर्यंत चालू आहे. इथून पुढे अजून बाकी आहे. त्यापुढील 6 दिवस त्यांच्या निम्म्या कार्यक्षमतेने काम केलं.
आता दोघांची मिळून टोटल कार्यक्षमता किती आहे रे? 5. निम्मी म्हणजे 2.5. म्हणजे पुढचे 6 दिवस जे कामावर येणार आहेत ते अर्ध्याच कार्यक्षमतेने काम करणार, पूर्ण ताकद लावून काम करणार नाहीये असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून मी इथे लिहितो, काय लिहितो? म्हणून राहुल आणि रोहनने अर्ध्या म्हणजे निम्म्या कार्यक्षमतेने 6 दिवसात केलेले काम बरोबर. मला सांगा, पूर्ण कार्यक्षमता 5 आहे तर अर्धी कार्यक्षमता किती घ्यावं लागेल? 2.5 आणि गुणिले 6. करा बरं याचा गुणाकार. 6 पंच 30, 30शी 0, हातचा नाही घेतलं तरी चालेल, हातच्याला 3 साईन 2 12, 12 आणि 3 15. 15 काम केले. अरे राजांनी हे जे 15 काम झालंय, हे 15 काम किती दिवसात झालं? 6 दिवसात झालं, राईट. आणि अर्ध्या कार्यक्षमतेने काम केलं. मग माझ्याकडे परत आता शिल्लक काम किती राहिलं? शिल्लक काम सांगा बरं सर. टोटल काम 60 होतं, 60 मधलं 30 त्यांनी पूर्ण कार्यक्षमतेने 6 दिवसात केलं, म्हणजे 60 मधलं 30 गेलं, राहिलं शिल्लक काम किती? 30. या शिल्लक 30 कामामध्ये राहिलेलं पुन्हा 6 दिवसात त्यांनी अर्ध्या कार्यक्षमतेने 15 काम केलं. म्हणून मग मला काय म्हणावं लागेल? 30 - 15, शिल्लक काम किती राहिलं? 15 काम राहिलं. शिल्लक काम किती राहिलं? 15 काम राहिलं. दोघांनी आता पूर्ण कार्यक्षमतेने काम करणार. दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यास उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल? आता उर्वरित काम किती आहे? 15 आहे. मग ए आणि बी पूर्ण कार्यक्षमतेने 15 काम करणार. त्यांची पूर्ण कार्यक्षमता किती आहे? 5 आहे. 5 ने जर 15 ला भाग दिला, 5 त्रिक 15, किती दिवस लागले? 3 दिवस. अरे सर एवढं किचकट आहे काय? अरे नाही राजा, हे लई सोपं आहे, फक्त आपण डिटेल मध्ये समजून घेत होतो म्हणून आपण असं केलेलं आहे, अशा पद्धतीने समजून घेतलेलं आहे, राईट. थोडंफार क्लिअर झालं असेल, बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल असं मी गृहीत धरतोय, राईट. आणि परत एकदा समजून सांगतो बघा. राहुल 20 दिवसात करतो, रोहन 30 दिवसात करतो. दोघांचा लसावी काढला 60 हे आपलं एकूण कामाला आहे. म्हणजे माझ्या घरी 60 गड्डे खोदायचे. राहुलची क्षमता भेटली 3, रोहनची क्षमता भेटली 2, दोघांची मिळून भेटली 5. सुरुवातीचे 6 दिवस ते काम करणार, पूर्ण कार्यक्षमतेने काम करणार, म्हणजे 5 × 30 काम झालं 6 दिवसामध्ये. 60 पैकी 30 काम झालं, म्हणजे शिल्लक काम किती राहिलं? 30 काम राहिलं. पुढच्या 6 दिवसामध्ये ते अर्ध्याच कार्यक्षमतेने काम करणार, म्हणजे 5 गड्डे खोदू शकत होते ते दररोज 2.5 गड्डे खोदणार. मग 6 × 2.5 केलं 15 काम होणार आहे. 30 मधलं अजून 15 काम झालं, म्हणजे शिल्लक काम किती राहिले? 15 काम राहिले. आणि आता हे 15 काम ते पूर्ण कार्यक्षमतेने करणार आहेत. मग त्या दोघांची पूर्ण कार्यक्षमता आहे 5. 5 ने 15 ला भाग दिला, कितीचा भाग गेला? 3. म्हणजे उर्वरित काम आपल्याला तेच विचारलंय, उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल? तर उर्वरित काम त्यांचं 3 दिवसात पूर्ण होईल. ऑप्शन नंबर सी. मी जर तुम्हाला विचारलं असतं काम सुरू झाल्यापासून काम संपेपर्यंत एकूण दिवस किती लागले, काय विचारलं मी तुम्हाला? काम सुरू झाल्यापासून काम संपेपर्यंत एकूण दिवस किती लागले, राईट. तर तुम्ही काय लिहिलं असतं बरं आन्सर सांगा बरं कमेंट मध्ये. एकूण दिवस बरोबर, काम सुरू झाल्यापासून काम संपेपर्यंत लागणारे एकूण दिवस किती आहेत? काय लिहिलं असतं तुम्ही? AB अधिक AB अधिक AB. इथे लिहितो पूर्ण कार्यक्षमता, अर्धी कार्यक्षमता आणि प्लस पूर्ण कार्यक्षमता. सर पहिले पूर्ण कार्यक्षमतेने सांगा. सर पूर्ण कार्यक्षमतेने पहिल्यांदा त्यांनी 6 दिवस काम केले, अर्ध्या कार्यक्षमतेने 6 दिवस केले, आणि नंतर लागलेले उर्वरित कामासाठीचे 3 दिवस. किती दिवस झाले टोटल? 15 दिवसात पूर्ण काम झालंय. ऐसा आपने को बोलना पडने वाला है. जम्या बहुत बडे आकाश. जमलं पाहिजे, आलं पाहिजे, केलं पाहिजे, दंडनादन आपण करणार आहोत. चला डन. सर आम्हाला शॉर्टकट सांगावं. राजाने एवढंच करायचं बघा तुम्ही. आरो किती दिवस आहे? आरे 20 दिवसात, आरो 30 दिवसात. दोघांचा लसावी काढायचा, किती आला? 60 आला. दोघांची क्षमता 20 त्रिक 60, 30 दोन्ही 60, दोघांची मिळून क्षमता किती? 5. अशी काढून घेतली, राईट. आता मला माहिती आहे सुरुवातीला 6 दिवस त्यांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केलंय, म्हणजे 6 × 5. नंतरचे 6 दिवस अर्ध्या कार्यक्षमतेने काम केलंय, म्हणजे 2.5, राईट. इथं काम झालं 6 × 5 = 30, इथं काम झालं 15, राईट. टोटल काम किती झालं? 45.
आता मला काय करावं लागेल, 60 मधलं 45 काम झालं, राहिलं किती, 15 काम राहिलं. वाटलं असं मी हे असं मिटवून राहिलं किती, 15 काम राहिलं. राईट. आणि हे 15 काम आता ते पूर्ण कार्यक्षमतेने करणार. पूर्ण कार्यक्षमतेने 5चा भाग दिला, 5 भाग दिला, 3चा भाग चाललाय, 3चा भाग चाललाय. संपलं 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 संपलं. डिटेलमध्ये 60 वजा 45 वजा 15. आता हे 15 काम काय करणार आहेत ते पूर्ण कार्यक्षमतेने. पूर्ण कार्यक्षमता 5 दिवस. हे असं करायचं आपल्याला फास्ट मध्ये, शॉर्टकट. राईट. 6 दिवसात पूर्ण कार्यक्षमता, 6 दिवस अर्धी कार्यक्षमता, टोटल काम झालं 45. 60 मधलं 45 गेलं, राहिले 15. 15 काम पूर्ण कार्यक्षमतेने करणार. पूर्ण कार्यक्षमता 5, 5 ने 15 भाग दिला, 3 दिवस संपलं. काही सगळं डिटेलमध्ये करत आहे. एकूण दिवस किती लागले, हे 6, हे 6 आणि हे 3, 15 दिवस. काहीही प्रश्न विचारू द्या, शॉर्टकट मध्ये सुद्धा आपल्याला येऊ शकतो, जमू शकतो, असं काहीही नाहीये. चालेल. मला वाटतं आजच्या सेशन मधला हा शेवटचा प्रश्न आहे. हा पण आपल्याला डिटेलमध्ये समजून घेणं आवश्यक आहे. काय म्हटलं बघा, ए आणि बी एक काम 30 दिवसात करणार. आठवतंय मागच्या व्हिडिओमध्येच आपण हे शिकलोय, दोघांचे काम दिल्याच्या नंतर क्षमता सुद्धा दोघांचीच येत असते. हे आपण मागच्या व्हिडिओमध्येच शिकलेलो आहोत. चालेल, चला समजून घ्या. ए आणि बी 30 दिवस लागतात. बी व सी ला एक काम करायला 24 दिवस लागतात. सी व ए ला काम करायला 20 दिवस लागतात. एबीसी तिघांनी मिळून ते काम 10 दिवस केले. तिघांनी मिळून किती दिवस काम केलं, 10 दिवस काम केलं. नंतर बी व सी ते काम सोडून गेले. कोण कोण सोडून गेलं, बी व सी सोडून गेले. उर्वरित काम म्हणजे राहिलेलं काम एकटा ए किती दिवसात करेल. राईट. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा ए ची क्षमता माहित करावी लागेल, कारण उर्वरित काम एकटा ए करणार आहे ना. चला काढून घ्या. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जेवढं शिकलेत तेवढं सगळ्याचा वापर आपल्याला इथे करावा लागेल. ए व बी ला किती दिवस लागतात रे, 30 दिवस लागतात. बी व सी ला किती दिवस लागतात, 24 दिवस लागतात. आणि सी व ए ला किंवा ए व सी ला लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाही. हा किंवा हा किंवा हा कोणत्याही अगोदरला काही हरकत नाही. काढून घ्या तिघांना. चला सवी 30 24 20, 30 24 20 बोला. 30 24 20 चला सवी काय, याच्यातलं सर्वात मोठं कोण आहे, 30. 30 ला 20 ना जातो का नाही, 30 ची दुप्पट 60. 60 ला 20 ना जातो, हो राईट. 60 ला फिक्स करा. 60 ला 24 ना जातो का नाही, मग 60 ची दुप्पट 120. म्हणजे तुम्हाला असं काय भेटेल, 120. म्हणजे तुमचं टोटल काम काय आहे, 120 काम आहे. राईट. याच्यावरून तुम्हाला क्षमता भेटणार आहे. कोणाकोणाची भेटल, एबीची भेटल, बीसीची भेटल आणि एसीची भेटल. 30 ने 120 ला भाग दिला, एबीची दोघांची मिळून 4 आली आहे, कोणाची एकट्याची नाही. दोघांची मिळून क्षमता किती आली आहे, 4. म्हणजे ए आणि बी दोघांची मिळून 4. सर मग ए न 3 केला असेल, बी ने 1 केला असेल. नाही सर, ए न 2 बी न 2. नाही सर, बी न 3 ए न 1. असं काहीही गृहीत धरायचं नाही जोपर्यंत आपल्याला परफेक्ट माहिती होत नाही तोपर्यंत. चालतंय. नंतर 24 5 120, नंतर 20 सख 120 आणि तिघं मिळून 5 आणि 4 9, 9 आणि 6 15. राईट. आणि हे 15 जे आले, हे 15 दोनदा आले ना. ए बी सी नावाचे तिघ व्यक्ती दोनदा आलेत का नाही बघा. ए याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये पण आहे, बी याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये पण आहे, सी दोन्ही ठिकाणी आहे. म्हणजे 2 एबीसी बरोबर 15 घ्यायला लागेल. आणि 2 एबीसी बरोबर 15 आला असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने आता माहित झालेलं आहे की नेमकं एबीसी ची क्षमता करायची असेल तर तुम्ही काय करता, म्हणून एबीसी ची क्षमता बरोबर काय करत असता आपण, 15/2 काय येईल, 7.5 काम प्रति दिवस. म्हणजे एबीसी तिघं मिळून 7.5 काम करतात एका दिवसामध्ये, असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. समजतंय. आता हे इथपर्यंतचं काम आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो. विसरले नसाल सगळ्यांकडून अपेक्षा, जरी विसरले असेल तर खूप डिटेलमध्ये परत एकदा इथं सांगलेलं आहे. तिघांच्या दिवसांवरून लसावी काढला, लसावीन क्षमता काढली, क्षमता ही डबल आलेली असते म्हणून 15च्या काय केले, अर्धे केले. 7.5 हे त्यांचं एका दिवसाचं काम आहे. कोणाकोणाचं, ए पण कामावर आला, बी पण कामावर आला, सी पण कामावर आला, तिघं मिळून कामावर आले तर 7.5 काम करतात असं आपल्याला म्हणावं लागेल. राईट. आणि प्रश्नामध्ये सुद्धा तेच म्हणलंय, एबीसी या तिघांनी मिळून ते काम 10 दिवस केले. एबीसी या तिघांनी मिळून ते काम किती दिवस केलं, 10 दिवस केलं. म्हणून ए बी सी ने 10 दिवसात, किती दिवसात, 10 दिवसात केलेले काम काय झाले असेल, किती काम केलं असेल तर तुम्हाला काय म्हणावं लागेल, सर 10 दिवस गुणिले एका दिवसाची क्षमता किती आहे, एका दिवसात किती करतात, 7.5. मला सांगा, पॉइंटला गुणिले 10 केलं
तर पॉईंट उजवीकडे सरकत असतो. म्हणजे हा पॉईंट उजवीकडे सरकला, इथं गेला, इथं हा पॉईंट ठेवला काय नाही ठेवला काय, फक्त काय होणार आहे 75. राईट. म्हणजे 7.5 गुणिले 10 केलं 75 झालं. म्हणून म्हणावं लागेल 75 काम झाले. किती दिवसात झाले? 10 दिवसात झाले. अरे कोणी कोणी केले? सर एबीसीने केले. एबीसीने 10 दिवसात किती काम केलं? 75 काम केलं. सर टोटल काम किती होतं? 120 काम होतं. शिल्लक काम किती राहिलं? तर तुम्ही म्हणणार सर शिल्लक काम बरोबर 120 मायनस झालेलं 75. हे 75 कुठून झालं? एबीसीने केलं. किती दिवसात केलं? 10 दिवसात केलं. सर 120 मधलं 75 गेलं, राहिले किती? ते 25 आणि ते 20 राहिले किती? 45 काम राहिले. आणि हे 45 काम आता कोणाला करायचे? अरे राजांनो, हे जे 45 काम राहिले, आता एबीसी तिघांनी 10 दिवस केलं आणि बी व सी सोडून गेले, म्हणून ए ला 45 काम करायचंय. ए ला जर 45 काम करायचं असेल, वाटलंच इथं एक स्टेप वाढवूयात आपण. वाढवलेली स्टेप कधीही कामी पडत असते. वाढवलेली स्टेप कधीही कामी पडत असते. बी व सी सोडून गेले, म्हणून ए ला 45 काम करायला लागणारे दिवस बरोबर. काय कराल तुम्ही? काय कराल? 45 काम करायचं सर, तर आम्हाला त्याच्यासाठी ए ची क्षमता माहित पाहिजे. 18 दिवस. बहुत बढिया आकाश, बेस्ट, एकदम बढिया, बेस्ट. ए ची क्षमता माहित करायची. ए ची क्षमता कशी माहित करणार? आठवतं कालची स्टोरी? 3 जण पैसे मागायला गेले, तिघांनी मिळून माझ्याकडे 7.5 रुपये आणून ठेवले. 7.5 रुपये माझ्या हातावर ठेवले. कोण ठेवले? ए ने पण ठेवले, बी ने पण ठेवले, सी ने पण ठेवले. तिघांचे मिळून माझ्या हातामध्ये 7.5 रुपये. मी ए ला म्हणलं तू याच्यात किती टाकले? ए काय म्हणला मला? सर त्या दोघांचे सोडून द्या म्हणे. कोणाकोणाचे? बी आणि सी चे सोडून द्या, बाकीचे मी टाकले. म्हणजे मला काय करावं लागेल? ए बी सी ची क्षमता मायनस कोणाची क्षमता? बी आणि सी ची. एबीसीच्या वाट्यामधून बी आणि सी चा वाटा साईडला काढला, कोणाचा वाटा भेटणार? ए चा वाटा भेटणार. म्हणून मी काय म्हणेल 45 भागीला एबीसी ची क्षमता किती आहे? 7.5, 7.5 वजा बी आणि सी ची किती आहे? बी आणि सी चा 5 वजा 5, म्हणून काय म्हणेल 45. 7.5 मधून 5 गेले, किती राहिले रे? 2.5. 2.5 उडवा पॉईंट उडवा. सर पॉईंट नंतर एक अंक आहे, म्हणजे वर एक शून्य वाढणार, खाली किती झाले? 25. राईट. करा काटाकाटी. 25 एक 25. राहिले किती? 45 मधले 25 गेले, राहिले किती? 20 झाले. 225. 218 दिवस. 18 दिवस लागणार. कोणाला? ए ला. कोणतं काम करायला? 45 काम करायला. हे 45 काम म्हणजे कोणतं काम आहे? शिल्लक काम आहे, असं आम्हाला समजलं पाहिजे, आलं पाहिजे, जमलं पाहिजे, केलं पाहिजे, दंडादन झालं पाहिजे. सर्वांना हा सुद्धा टाईप चांगल्या पद्धतीने क्लिअर झाला असेल असं गृहीत धरतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये.